जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 24 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक 40 ते 45 हजार क्रेटची झाली. बाजारभाव सरासरी गावठी आणि संकरित टोमॅटोला 500 रुपयापासून तर 700 रुपयापर्यंतचे मिळाले. एखाद दोन वक्कल 50 रुपये अधिकने विक्री झाली. सध्या साऊ टोमॅटो त्याचबरोबर अथर्व आर्यमान 62-42 या टोमॅटोंची आवक अधिकची आहे. विरांग टोमॅटो सध्या कमी झालेले आहेत. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळते आणि बाजारभाव 500 रुपयापासून तर 700 रुपयापर्यंतचा आहेत. साऊ व्हरायटीला सुद्धा बाजारभाव कडक आहेत. सरासरी बाजारभाव 500 रुपयापासून 750 रुपयापर्यंत जरी मिळाले असले तरी जो माल जे टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत त्याला बाजारभाव 300, 350, 400 रुपयाचे मिळालेले आहेत आणि जे टोमॅटो चांगल्या प्रतवारीची आहे त्यांना बाजारभाव 600, 650, 700 रुपयापर्यंतचे बाजारभाव मिळालेले आहेत. 2 दिवसापासून पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते. बाजारभाव अधिकचे वाढतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. नारायणगावचे टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रगती पथावर असलेली, पारदर्शक कारभार करीत असलेली, पैसे वेळेवर मिळत असलेले, संचालक मंडळाचं चांगलं काम असलेली बाजारपेठ म्हणून नारायणगाव टोमॅटोची ओळख आहे. दिवसेंदिवस नारायणगावचे टोमॅटो मार्केट एक आंतरराष्ट्रीय टोमॅटो मार्केट म्हणून आता ओळखू लागलेली आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोची निवड योग्य प्रकारे करा. माल एकसारखा आणा. जो लहान माल आहे, थोडासा खराब आहे, तो माल वेगळा करा, जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुम्ही मी होणार नाही. अनेक वेळेला टोमॅटो दाखवली जातात वेगळी आणि प्रत्यक्षात क्रेटमध्ये टोमॅटो वेगळे असतात आणि मग व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये वाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला विनंती आहे, मालाची निवड योग्य प्रकारे करा. जे शेतकरी दूरवरनं टोमॅटो विक्रीला आणतात, वाहन सावकाश चालवा. सध्या पावसाळी वातावरण आहे, वाहन स्लिप होऊ शकतं. बाजारभाव चढ उतार होत असतात. महागाई वाढलेली आहे, खत औषधाचे दर वाढलेले आहेत. पावसामुळे थोडंसं वातावरण प्रसन्न झालेलं असलं तरी शेतकरी बांधवांनो, टोमॅटोची व्यवस्थित काळजी घ्या आणि व्यापारी बांधवांना देखील आपली विनंती आहे, टोमॅटोला बाजारभाव अधिकचा कसा मिळेल याबाबतची खबरदारी घ्या. तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन चांगलं असल्यामुळे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटची चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे मार्केट कमिटीची उंची दर्जा हा अधिकचा वाढत चाललेला आहे. त्यामुळंच दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला आणत असतात. जे शेतकरी दूरवरनं येत आहेत, वाहन सावकाश चालवा. तुमच्या लोकल मार्केटला बाजारभाव काय आहे त्याची खात्री करत चला. एवढ्या लांब येताना आपलं नुकसान होणार नाही याबाबतची देखील खबरदारी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 22 किलोचं क्रेट टोमॅटोचं भरेल याबाबतची काळजी घ्या. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये त्यामुळं दिनांक 5 एकदा मी सांगतो, मे 2026 रोजी बाजार टोमॅटोची आवक नारायणगाव साधारण 15-1,000 क्रेटची झाली. थोडीफार त्यापेक्षा अधिकची झाली. रोजी बाजारभावामध्ये थोडाफार चढ उतार पाहायला मिळतोय. सध्या उन्हाळा खूप कडक आहे. सरासरी अधिकचा बाजारभाव मिळावा 500 रुपयापासून अशी बळीराजाची 700 अपेक्षा आहे. सूर्य अक्षरशः आग ओढतोय. त्यामुळे टोमॅटोची तोडणी करताना, वाहतूक करताना, साठवणूक करताना सध्या शेतकऱ्यांना जरी कमी जास्त असली तरी बाजारभाव थोडेफार कमी जास्त होताना दिसत आहेत. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड योग्य प्रकारे करा आणि महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो मार्केटची वेळ सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असते. माल विक्रीची घाई करू नका. योग्य बाजारभाव मिळाला नाही, व्यापाऱ्याकडनं काही अडवणूक झाली तर याबाबतची तक्रार मार्केट कमिटीला करा. ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज,
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.